श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आलेयती. नृपराया दर्शन देती जच्चने ग्राहती तयापुरी. सोळाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयांचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्यांते. सोळाप्पाची सद्गुणी कांताती ही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्तिंदरोणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागते संताणे. व्हावे म्हणून अलग्न येते दूर देशाहून. शरीरभोग कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक. भक्तांतरी जे इच्छती ते अति राजपुरविती. दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हंसोनी म्हणती जनासी ढोंग्या याचे नादी लागला. हा स्वामी नवे डोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वास तसे. ऐसे दयांनी निंदिले समर्थांनी अंतरे जाणले. जेव्हा ते भेटसी आले तेव्हा केले नवले एक. एका भक्ताची आगरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे विचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ती पाठावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जना संख्यात पातले येते क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणाते मंगलनाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे म्हणीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मीती तयांते. कोणी नवसाते करीती कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिते आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोणी. आम्ही पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटती. मोडली जणांची गर्दी तो येऊन सेवे करी. संन्याशा पुढल्या नाना परी वस्तूने लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्यदाता हस्त चळासे सेतोनी उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळना त्यांसी झाली विटंबना. दंडवया कुत्सित जन अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा संमत सदा परिसोळ प्रेमळ भक्त. चतुर्थोऽध्याय गोढः. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञानमच्छेदक भास्करा. पूर्णसाक्षी परात्परा भक्ताकरा सदयतु. अक्कलकोट नगरात एकतपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता सांकडे. धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपुल्या नगराप्रती आणुमनती तयासी. बडोद्या माझे त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयाचे अंतरी विचारायचा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी ते आणील स्वामीसी. तरी आम्ही तयासी इनामध्ये उभवत. कार्यदानुने कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एक लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियसा. आपुल्या जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावी वटपुरीसी. तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जणे त्यापरी तात्यासी सन्माने. गैरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्पर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती. राज्यघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. असे पाहुणी तात्यासी विचार पडला मानसी. या नगरांतून स्वामीसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवणी युक्ती तोर कार्य आपण साधावे. करोणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दितली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामीचे आपूजे प्रती नाना द्रव्य समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐसे आणि काही न झाले ते तुके व्यर्थ गेले. तात्या म्हणे खिन्न झाले विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती एकांती गांठून सोळाप्पा प्रती. त्याच लागी विज्ञांती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी येऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हाते. द्रव्येण सर्वे वश्यः. सोळाप्पाचे लागले आशा. तयाच्या अंतरी भरम वसा जहागिरीचा बहुसाल. सोळाप्पाने कर जोडून विनंती केले मधुर वचनी. कृपाळ होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेथे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन.
आपुलाही योग्य सन्मान तेथे दाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोणी शिशुचा हात अक्षर पंडित लिहवीत, तसे हे श्री स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाचे अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसा ऐकोनी समर्थ बोलती हा सोनी, मल्हार रावाची आमणी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून त्याच्या नगरात आम्हा दाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे, ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या म्हणी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी, परिपाहावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले, भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. त्या ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले स्वावयासी स्वामी कृपा. परित्याच्या वाड्यांत कधी न गेले समर्थ, ताता झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जणांशी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतिसी. असो कोणी एक दिवशी साधून योग्य समयासी, मेन्यांत घालून स्वामीसी तात्या साहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला अर्धमार्गे मेना आला, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यांतून उतरले मागोते अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशांते घेऊन बडोद्यासी आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परिमल्हार रावण रूपती प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्रांशी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंततायांचे नाव, उपकार्याची धरुणी हाव आपुले पुढे दाहला. तो येऊन अक्कलकोटी घेतला समर्थांचे वेटी, वस्त्र अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध झाला. यशवंत पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले, अरे वेडी आणून सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी, पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग तोड्याच दिवशी आज्ञा आले यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडणे. साहेब विषप्रयोग केला मर्रर रावावरी आळ आला, त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातापायी वेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीलाद्र आविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा भक्त परिशोध षष्ठोध्याय गोड हा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्यायः समाप्तः. शुभं भवतु.